अंदर जितेंद्र सोनी, अंकित शर्मा, श्रीराम डाकरे, चंद्रमणि सिंह, विलासजी मोहल्ले घेतो। मी या दहेगाव रंगारीचे सरपंच मान्य सौ, त्याचप्रमाणे किशोरभाऊ चौधरी कृपया व्यासपीठावर। यानंतर मी अर्चनाताई यांना विनंती करतो की त्यांनी कृपया। असे लोकनेते देवेंद्रजी आज तुम्हाला भेटायला आले आहेत। एकदा पुन्हा माझ्यातर्फे जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत की माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्व कामगार कृती समितीने नेतृत्व यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। कामगार संघटनांचं, कामगार एकजुटीचा आणि सर्वांनी हा प्रश्न लावून धरला। खरं तर बंधू भगिनींनो, जेव्हा कामगार संघटना भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आल्यात आणि त्यांनी विनंती केली की माननीय देवेंद्रजीकडे एक बैठक लावावी आणि या बैठकीत आमचे प्रश्न सोडवावे। पण मला अभिमान आहे, मी माननीय देवेंद्रजींना विनंती केली फक्त, पण त्यांनी 3 दिवसाच्या आतमध्ये आपल्या कामगार संघटनेची बैठक लावून आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्यांनी न्याय दिला। देवेंद्रजी, मला आठवतं 2019 मध्ये जेव्हा आपलं सरकार गेलं, सरकार आपलं होतं तेव्हा आपण मुख्यमंत्री असताना मला सूचना दिली होती। देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी ऊर्जा मंत्री होतो, त्यांनी सूचना दिली होती की कंत्राटी कामगाराचं भलं केलं पाहिजे, कारण त्यांच्या जीवनामध्ये, देवेंद्रजीच्या जीवनामध्ये कंत्राटी कामगाराचा एक मोठा रोल आहे। मुख्यमंत्री म्हणून मला सूचना दिली। 2019 मध्ये आपण काही निर्णय केले आणि देवेंद्रजी आपलं सरकार गेल्यावर नितीन राऊत ऊर्जा मंत्री झाले, सुनील केदार ते मंत्री झाले। यांनी काय मागितलं होतं? नितीन राऊत आणि सुनील केदारना फक्त आमची एक बैठक लावा। पण बंधूंनो, 2.5 वर्ष कितीतरी पेंडाळ टाकले, न्याय तर सोडत, पण 2.5 वर्ष एकही बैठक लावली नाही आणि कंत्राटी कामगाराला खऱ्या अर्थाने धुळकावून लावण्याचं काम सुनील केदार आणि नितीन राऊतनी केलं की नाही केलं होतं? अरे भाई सांगा ना, केलं की नाही केलं? तुम्ही साक्षीदार आहे ना, मी आलो होतो ना। देवेंद्रजी कितीतरी पत्र 2.5 वर्षात दिले। जेव्हा कंत्राटी कामगार माझ्याकडे आले तेव्हा बालादरेजी केवळ 5%, 8% तरी करून द्या, एवढी शेवटची आपली मागणी होती। पण बघा, देवेंद्रजींनी जशी बैठक लावली, 5%, 8%ची मागणी होती मनात सर्वांच्या की देवेंद्रजी 5% वाढवतील, 8% वाढवतील। पण मला अभिमान आहे की राज्यातली, देशातली सर्वात मोठी पगारवाढ माननीय देवेंद्रजींनी करून दिली। खऱ्या अर्थाने 19% पगारवाढ महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठेही कुठल्याही सेक्टरमध्ये, कारण